पिकली आशेले कडून कैशी आम्हा केले पांडुरंगी जागवंत महाराजांनी या उत्सवाला अतिशय गोड केले आहे. अखिल कोटी ब्रह्मांड झाले परमात्मा म्हटले बात झाला आता देवा भुका लागल्या वेळ झाली ऊन पडलंय आम्हाला आता काल्याचा प्रसाद. देवाने सांगितलं देतो माझ्या सूचना ऐका. म्हणजे काय काय सूचना आहे. पहिली सूचना आहे आपापल्या गायी बोलून आणा. दुसरी सूचना आहे आपापली शिदोरी आणा. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची शिदोरी याच्यात आली का उभा राहिलेले कडी काढायचे आले की नाही. नसेल आली तर थोडी खाली वाढ घाला. भगवंताचा आदेश आहे आपापली शिदोरी आली. 10 रुपये येऊ द्या 5 रुपये येऊ द्या काय असेल ती तुमची शिदोरी याच्यामध्ये टाका. त्याच्याशिवाय देव काला करीत नाही. म्हणून दुसरी सूचना आहे आपापली शिदोरी याच्यात घेऊन घ्या. शिदोरी आणताना माझ्यासारखी झाला मी शाकाहारी आहे ध्यानात ठेवा. भोकर भाकरी झाला काही लोक रामाला म्हणले मांसाहारी पण ध्यानात ठेवा मी शाकाहारी आहे. ध्याने भोकरे भाकरी काही भाताची शिदोरी आता सांगणार तुम्ही असे लगे अशा सुंदर शिदोऱ्या घेऊन या. दुसरी सूचना आहे. तिसरी सूचना आहे मी सांगतो तसं गोलाकार उभे राहा. चौथी सूचना आहे मी तुमच्या हातात प्रसाद देणार आहे. दिलेला प्रसाद पटापटा खाऊन घ्या. घरी न्यायचं ध्यानात आणू नका बरं का महिला मंडळ. ज्यांना ज्यांना मिळालं त्यांनी इथेच खाऊन घ्या. घरच्याची वाट करू नका. नाही आला दुर्भागी आहे आला भाग्यवान आहे. काला इतरांना भेटणार नाही. इंद्रचंद्राला देवाला काला भेटत नाही. ज्याला मिळाला त्याने इथंच खाऊन घ्या. घरी वाट्यावर बसलेला तरी म्हणला आहे मला प्रसाद आणला का नाही आणला तिथंच थांबला डायरेक्ट सांगा. कारण देवाचा आदेश आहे बिगर माळा करायला काळा देऊ नका. आदेश आहे देवाचा काला वाटू वैष्णवनिका काही काही बिगर मला तरी नाराज होते म्हणजे अवघडच झालं. पटापट घालून घ्या काल्याचा प्रसाद खा. वाणी घालून घ्या. पवित्र तुळशीची माळ घाला वैष्णव बना आणि मस्त काला घ्या. काल्याचे अधिकारी व्हा तुम्ही. बिगर अधिकाऱ्याने जर काला खाल्ला तर संध्याकाळी दारू पे महात्माला काला म्हणतात. आता जर तुम्ही काल्याचा प्रसाद खाल्ला तर एवढे इथं जेवढे जमले त्याने आजचे दिवस का व्हायला ना त्याने म्हणत मी हा थांबा. आजचे दिवस प्रसाद आपण दामोदराचा खाल्लेला आहे. काल्याचा प्रसाद खाल्लेला आहे. आज मी दारू पिणार नाही. आज मी व्यसन करणार नाही. आज माझं जीवन स्वच्छ झालेलं आहे. आज माझं जीवन निर्मळ झालेलं आहे. पुरुषोत्तम मासामध्ये मी पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे. आजच्या दिवशी पवित्र तुळशीची माळा घाला. अतिशय पवित्र आणि सुंदर दिवस आहे. अतिशय भव्य दिव्य चालू असलेला हा उत्सव आहे. सर्व समाजाला अतिशय आनंद झाला. या परिसराला आनंद झाला. सगळे जण मोठ्या उत्सुकतेने या आनंदात सहभागी झाले. या जागवंत गणाचे दृष्टी आहेत ना त्यांनी बोलून नाही टाकलं पण मनातून त्याला लय आनंद झाला. खूप मस्त आनंदाचा भाग या दृष्टी लोकांनी भोगला. कारण त्याला काही करावंच लागत नाही. आपोआपच होते सगळे जागवंत महाराज. जागवंत महाराजांची ही लीला आहे. अतिशय सुंदरसा उत्सव भगवंताच्या चरणी समर्पित होत आहे. काल्याची तयारी झालेली आहे. सगळे गोपाळ उत्सुक झालेले आहे. मला करायला लागलेले आहे. काल्याला मला केलं पाहिजे. काही लोक नाही तसं करीत जाऊ नका. नाही अवश्य करीत जा कारण त्याच्याशिवाय मजा येत नाही काला. तर काला म्हणून मला करायला लागले. भगवान मध्ये उभा राहिले. कमळाला उपकरण बांधलेले आहे. अतिशय स्वच्छ आणि निर्मळ भावाचे भगवान सगळ्याला हसवतात विनोद करतात. प्रसाद हातात घेतात. गोपाळांना वाटतात. सगळ्या गोपाळांना वाटत होतं देव मला पहिलं मलाच द्यायला हे गेला आपण घराला सांगतो तिकीट पाहण्याला सगळ्याला वाटत राहतं मलाच भेटणार. सगळ्याला वाटत तिची जायची तिथं जात भगवंताचं कसं नव्हतं. सगळ्या गोपाळाला वाटत होतं मला प्रसाद भेटणार आहे. देवाने अशी लीला केली सगळ्या गोपाळाला पहिल्यांदाच प्रसाद
कारण तो देव आहे, आपण माणूस आहोत, आपल्याला ते नाही जमणार. पण देवाचे केलेला देवा मला पहिला वाटा, म्हणून देवाने असा प्रसाद वाटायला सुरुवात करतात. देवामध्ये उभा राहिले असे जे आनंदाने सुद्धा खेळ झाले. श्रीमद भागवत वर्णन करते वन भोजनात विभ्रत्वे जगरपटयो शृंगवेत्रेची कक्षे वामे पाडो समनावरं मंथराने मोक्षु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरतो हास्यं स्वर्गे लोके विशति भूते घेरणे उपालवेरी भावदास विवेगात प्रसाद देतो गोपाल कृष्ण सुशांती प्राप्त हो आणि सगळे गोपाळ सुखी हो. ज्यामुळे जय जय
काळा